हॅलो स्टुडंट. तर आपण प्रिपरेशन ऑफ अल्काइल हॅलाइडच्या मेथड पाहतोय. तर आतापर्यंत आपण फ्रॉम अल्कोहोल, हॅलोजन एक्सचेंज मेथड, सँडमेयर रिएक्शन अँड इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन पाहिली. ओके. तर फ्रॉम अल्कोहोलमध्ये फॉर द प्रिपरेशन ऑफ अल्काइल हॅलाइड फ्रॉम अल्कोहोल त्याच्यामध्ये आपण 3 टाइप्स ऑफ रिएजंट यूज केले. त्याच्यामधला फर्स्ट जो रिएजंट होता आपला तो हॅलोजन हॅलाइड, हायड्रोजन हॅलाइड और हॅलोजन ऍसिड. त्यानंतर जो सेकंड रिएजंट आपण यूज केला तो फॉस्फरस हॅलाइड आणि थर्ड जो रिएजंट यूज केला फॉर द प्रिपरेशन ऑफ अल्काइल हॅलाइड तो होता आपला थायरॉइड क्लोराइड. ओके. त्यानंतर आपण हॅलोजन एक्सचेंज मेथड पाहिली. हॅलोजन एक्सचेंज मेथड मध्ये ओनली हॅलोजन आर दी एक्सचेंज. त्याच्यामध्ये 2 टाइप्स ऑफ रिएक्शन पाहिले आपण. फर्स्ट जी पाहिली आपण ती फिंकलस्टेन रिएक्शन आणि सेकंड जी रिएक्शन होती आपली ती स्वार्ट्स रिएक्शन. तर आपण फिंकलस्टेन रिएक्शन मध्ये ओनली आयोडो डेरिव्हेटिव्ह प्रिपेअर केले फ्रॉम क्लोरो डेरिव्हेटिव्ह अँड ब्रोमो डेरिव्हेटिव्ह. तसंच आपण स्वार्ट्स रिएक्शन मध्ये ओनली आपण फ्लोरो डेरिव्हेटिव्ह प्रिपेअर केले फ्रॉम आयोडो डेरिव्हेटिव्ह, फ्रॉम क्लोरो डेरिव्हेटिव्ह अँड ब्रोमो डेरिव्हेटिव्ह. स्वार्ट्स रिएक्शन मध्ये जर तुम्हाला फ्लोरो डेरिव्हेटिव्ह, ओनली फ्लोरो डेरिव्हेटिव्ह जर प्रिपेअर करायचे असेल तर तुम्ही स्वार्ट्स रिएक्शन वापरणार आहात आणि जर तुम्हाला आयोडो डेरिव्हेटिव्ह प्रिपेअर करायचे असेल तुम्ही फिंकलस्टेन रिएक्शन वापरणार आहात. ठीक आहे. त्यानंतर आपण इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन पाहिली फॉर द प्रिपरेशन ऑफ अराइल हॅलाइड और हॅलोअरिन. ओके. त्यानंतर आपण सँडमेयर रिएक्शन पाहिली. त्यामध्ये आपण बेन्झीन डायझोनियम क्लोराइड सबस्टेट यूज केला आणि तुम्हाला हॅलोअरिन प्रोडक्ट मिळाला. ओके. आता आपण प्रिपरेशन ऑफ अराइल हॅलाइड फ्रॉम अल्केन पाहणार आहोत. त्यामध्ये तुम्ही क्लोरिनेशन, ब्रोमिनेशन आणि आयोडिनेशन यूज करणार आहात. तर जो क्लोरिनेशन तुम्ही करणार आहात तर त्याच्यामध्ये तुम्ही डिफ्यूज सनलाइट और अल्ट्राव्हायोलेट लाईट वापरणार आहात. ओके. इन ब्रोमिनेशन you use anhydrous Al(Br3), aluminum dibromide, and iodination if you use strong oxidizing agent यूज करणार आहात. तर आपण क्लोरिनेशन जी फर्स्ट आपला पार्ट आहे तो पाहूया आपण. फ्रॉम अल्केन फॉर द प्रिपरेशन ऑफ अल्काइल हॅलाइड. ओके. इन जनरल रिएक्शन घेऊया. H plus Cl2 in presence of diffuse sunlight or ultraviolet light. ओके. तर तुम्ही इथे अल्केन घेणार आहात. ओके. सपोज मिथेन, प्रोपेन, इथेन या पद्धतीने in treated with chlorine in presence of diffuse sunlight or ultraviolet light to form a alkyl halide. बघा आपण आता एक एक्झाम्पल घेऊया. फॉर एक्झाम्पल CH4 या पद्धतीने लिहिते CH3H plus Cl2 in presence of diffuse sunlight or ultraviolet light to form a CH3Cl plus HCl. Okay. One hydrogen atom is replaced by chlorine to form a methyl chloride. आणि आपण जो प्रोडक्ट रिएक्टंट घेतला होता तो आहे आपला मिथेन. Methane is treated with chlorine in presence of ultraviolet light or diffuse sunlight to form a methyl chloride. बट अल्ट्राव्हायोलेट लाईट इंक्रीज जशी जशी होत जाईल तशी तुम्हाला मिक्स प्रोडक्ट फॉर्म होतील. ओके. सो अल्ट्राव्हायोलेट लाईट और डिफ्यूज सनलाइट इज द लाईट कॅटालाइज्ड रिएक्शन. सो तुम्हाला तिथे मिक्स प्रोडक्ट मिळतील. ओके. आता मिक्स प्रोडक्ट म्हणजे काय? हायड्रोजन विल बी रिप्लेस ओके. अँड टू फॉर्म ए डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह, डायहॅलोजन अँड टेट्राहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. तर इथे बघा सपोज याच्याच खाली मी इथे लिहिते. सपोज इथे तुम्हाला मिथाइल क्लोराइड प्रोडक्ट मिळाला तर ही पुन्हा रिएक्शन तुम्ही डिफ्यूज सनलाइट मध्ये तुमची होणार इन प्रेझेन्स ऑफ Cl2 टू फॉर्म ए CH2Cl2. वन हायड्रोजन ॲटम विल बी रिप्लेस बाय वन क्लोरीन ॲटम. इथे तुम्ही पुन्हा तुमची रिएक्शन होत जाईल. दिस इज द लाईट कॅटालाइज रिएक्शन. तर त्याला तुम्ही लाईट कॅटालाइज रिएक्शन म्हणणार. पुन्हा तुमचा
hydrogen atom will replace by chlorine atom to form a tetrahalogen derivative, and also trihalogen derivative, and to form a tetrahalogen derivative CCl4, okay, plus HCl. तर तुम्हाला मिक्स प्रोडक्ट फॉर्म होतील. दिस इज द लाईट कॅटॅलिस्ट रिॲक्शन असल्यामुळे तुमचे प्रोडक्ट वन हायड्रोजन ॲटम इज रिप्लेस बाय क्लोरीन ॲटम असे तुमचे हायड्रोजन ॲटम रिप्लेस होत जातील आणि तुम्हाला तिथे डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह, ट्रायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह अँड टेट्राहॅलोजन डेरिव्हेटिव्ह प्रोडक्ट फॉर्म होतील. ओके, तर ही आपण जी रिॲक्शन आहे लाईट इन प्रेझेन्स ऑफ सनलाईट और अल्ट्राव्हायोलेट लाईट, तर ती आपण इट इज नॉट प्रिपेअर इन अ लॅब. ओके, सो बिकॉज मिक्स प्रोडक्ट आर ऑप्टेन. ओके, तुम्ही जर लॅब मध्ये रिॲक्शन फॉरवर्ड केली तर तिथे तुम्हाला मिक्स प्रोडक्ट ऑप्टेन होतील. बघा, डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह, ट्रायहॅलोजन अँड टेट्राहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. ओके, बट इट प्रिपेअर इन इंडस्ट्रियल मेथड. ओके, तर त्याला मॅन्युफॅक्चरिंग मेथड पण म्हणतात. तर तिथे रिॲक्शन स्टॉप होऊ शकते. ओके, बिकॉज यू मे अ लार्ज क्वांटिटी, तर तुम्ही तिथे लार्ज क्वांटिटी मध्ये घेणार आहात, जे स्केल घेणार आहात तर ते लार्ज क्वांटिटी मध्ये घेणार आहात. ओके, तर ते तुम्ही इन इंडस्ट्रियल मेथड मध्ये पण यूज करू शकता. आता बघा इथे फॉर एक्झाम्पल बघा, सपोज CH4, तर ही तुमची फ्री रॅडिकल मेकॅनिझम सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे. ओके, आता बघा, तर त्याचे दोन ड्रॉबॅक्स आहेत. फर्स्ट वन, तुम्हाला तिथे हायर अल्केन मिळेल आणि मिक्स प्रोडक्ट मिळेल. हे दोन ड्रॉबॅक्स आहेत. दिस इज नॉट ए कन्व्हिनियंट मेथड फॉर अल्काइल हॅलाइड. बघा, आता सपोज इथे मिथेन घेतला आपण आणि क्लोरीनचा फ्री रॅडिकल बरोबर तुम्ही तिथे रिॲक्शन केली तर तुम्हाला काय मिळेल बघा, CH3HCl. ओके, पुन्हा तुम्ही मिथाइल रॅडिकल combined with another methyl radical to make get CH3CH3. ओके, तर तुम्हाला इथे हायर अल्केन मिळेल, इथेन मिळाला तुम्हाला इथे. ओके, हा त्याचा सेकंड ड्रॉबॅक्स आहे. बघा, आणि जो फर्स्ट ड्रॉबॅक बघितला तर दिस इज नॉट ए कन्व्हिनियंट मेथड बिकॉज ऑफ दीज आर मिक्स प्रोडक्ट. डायहॅलोजन, ट्रायहॅलोजन अँड टेट्राहॅलोजन प्रोडक्ट तुम्हाला मिळत जातील जशी जशी तुम्ही लाईट इन्क्रीज करत जाल तशी. जर तुम्हाला स्टॉप करायची असेल, म्हणजे अल्काइल हॅलाइड पर्यंत रिॲक्शन जर तुम्हाला तिथे स्टॉप करायची असेल तर तुम्हाला लाईट कट करावी लागेल. ओके, तर तिथे तुम्हाला अल्काइल हॅलाइड प्रोडक्ट मिळू शकतात. आता बघा, आपण दुसरं एक्झाम्पल घेऊया. CH3, CH2, CH3 in presence of diffuse sunlight or ultraviolet light to form CH. तर तुम्हाला दोन टाइप्स मिळतील बघा प्रोडक्टचे, CH3, ओके, Cl अँड CH3CH2, CH2Cl. ओके, तर याला काय म्हणणार तुम्ही, आयसोप्रोपाइल chloride, and this is the N-propyl chloride. Okay, this is the major product and this is the minor product. Okay, तर याला मी मेजर का म्हटलं आणि याला मायनॉर का म्हणलं, तर हा जो तुमचा हॅलोजन ऍटम ज्या कार्बन ऍटमला अटॅच आहे तो कुठला कार्बन ऍटम आहे, 2 डिग्री कार्बन ऍटम, आणि हा आहे तो तुमचा 1st डिग्री कार्बन ऍटम. जो हॅलोजन ऍटम ज्या कार्बन ऍटमला अटॅच आहे तो 1st डिग्री कार्बन ऍटम आहे आणि हा 2nd डिग्री कार्बन ऍटम आहे. तर बघा, तुम्हाला माहिती आहे रिॲक्टिव्हिटी ऑफ फ्री रॅडिकल रिॲक्शन, टर्शरी फ्री रॅडिकल इज ग्रेटर दॅन सेकंडरी फ्री रॅडिकल इज ग्रेटर दॅन प्रायमरी फ्री रॅडिकल. ओके, सो हा झाला तुमचा मेजर प्रोडक्ट आणि हा झाला मायनर प्रोडक्ट. हायड्रोजन ऍटम इज रिप्लेस बाय क्लोरीन, तसे इथे तुमचे 2च चान्स आहेत सेकंडरी कार्बनला. ओके, जर प्रायमरी कार्बनला घेतलं तर तुमचे इथे 3 चान्स आहेत. ओके, 1 हायड्रोजन ऍटम इज रिप्लेस बाय क्लोरीन, त्यामुळे इथे तुमचे 3 चान्स झाले आणि ते 2च चान्स झाले. सो दिस इज दी
55% आणि ही तुमची असेल 45% रिॲक्शन होईल इथे. ओके, तर आपण आता ब्रोमिनेशन रिॲक्शन पाहणार आहोत. ब्रोमिनेशन. ओके, ब्रोमिनेशन इज सेम दॅट ऑफ क्लोरिनेशन. आपण RH प्लस Br2. आता इथे ब्रोमिन घेणार आहोत आपण ब्रोमिनेशन मध्ये इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस AlBr3, अनहायड्रस ट्रायब्रोमाइड, अल्युमिनियम ट्रायब्रोमाइड टू फॉर्म ए RBr आणि बाय प्रोडक्ट मिळेल तुम्हाला HBr. ओके, आता आपण एक्झाम्पल घेऊया. CH3H प्लस Br मी असं लिहिते इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस AlBr3 टू फॉर्म CH3Br प्लस HBr. तुम्हाला काय मिळेल इथे? मिथाइल ब्रोमाइड मिळेल, मिथाइल ब्रोमाइड. ओके, आणि दिस इज द मिथेन. So methane is react with bromine in presence of anhydrous AlBr3 to form methyl bromide. Okay, it is the same, bromination is the same reaction as that of chlorination. इथे तुम्ही anhydrous AlBr3 यूज करणार आहात. आता आपण आयोडिनेशन रिएक्शन पाहूया. आयोडिनेशन. CH4 I2 आयोडीन घेणार आहात इन प्रेझेन्स ऑफ diffuse sunlight or ultraviolet light to form a methyl iodide plus HI. तर आता बघा, हा जो HI बाय प्रोडक्ट फॉर्म झालेला आहे तो काय करेल? रिव्हर्स रिएक्शन करेल आणि तुम्हाला पुन्हा मिथेन आणि आयोडीन मिळेल. ओके, जर तुम्हाला रिव्हर्स रिएक्शन नसेल करायची, अल्काइल आयोडाइड पर्यंत जर तुम्हाला तिथे स्टॉप करायचं असेल तर तुम्ही स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट यूज करणार आहात. स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट तर ते कुठले आहेत? HNO3, HiO3. ओके, त्या पद्धतीचे तुम्ही स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट यूज करणार आहात. बघा, HiO3 प्लस HI बरोबर जर तिथे रिएक्शन झाली, जर स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट तुम्ही यूज केले तर काय होईल? बघा, प्लस H2. आता रिएक्शन बॅलन्स करा. बघा, इथे किती आहेत? 6 आहेत. इथे किती होती? 3 आणि इथे 3. ओके, 6 आहे. सो इथे 3 या पद्धतीने. आता जो ऑक्सिडायझिंग यूज केल्यानंतर काय होईल? तुम्हाला तिथे आयोडीन मिळेल आणि वॉटर मॉलिक्युल बाहेर पडेल. ओके, म्हणजे हा जो HI जो तुमची रिव्हर्स रिएक्शन करणार होता तो रिव्हर्स रिएक्शन न करता काय होईल? तुम्हाला तिथे मिथाइल आयोडाइड प्रोडक्ट मिळेल, मिथाइल आयोडाइड. ओके, ते काय आपण घेतलेले? मिथेन घेतलेले. सो मिथेन इज रिएक्ट विथ आयोडीन इन प्रेझेन्स ऑफ अल्ट्राव्हायोलेट लाईट or in presence of strong oxidizing agent HNO3 किंवा HiO3 to form a methyl iodide. ओके, आता आपण नेक्स्ट जी मेथड बघणार आहोत फ्रॉम अल्केन. तर आपण अल्केन पासून बघितली. आता फ्रॉम अल्किन पासून तुम्ही अल्काइल हॅलाइड प्रिपेअर करणार आहात. तर तुम्हाला 11वीच्या पुस्तकामध्ये हे झालेलं आहे फ्रॉम अल्केन आणि अल्किन. 12वी मध्ये तुम्हाला हे एवढं डिटेल दिलेलं नाहीये, ते सांगितले तुम्हाला तिथे 11वी मध्ये झालेलं आहे फ्रॉम अल्केन अँड अल्किन. तर आता आपण फ्रॉम अल्किन बघूया. अल्केन इज दी नॉट कन्व्हिनियंट मेथड फॉर दी अल्काइल हॅलाइड. ओके, आता आपण अल्किन बघणार आहोत फ्रॉम अल्किन. आता मी इथे अल्किन घेते का? CH2 डबल बॉन्ड CH2. ओके, इन प्रेझेन्स ऑफ HCl. आता आधी तुम्हाला मी सांगते, तुम्हाला 2 पद्धतीचे अल्किन यूज करणार आहात तुम्ही. फर्स्ट वन सिमेट्रिकल अल्किन आणि अनसिमेट्रिकल अल्किन. त्याचे 2 टाइप्स आहेत बघा अल्किनचे. फर्स्ट वन सिमेट्रिकल आणि सेकंड जो आहे तो अनसिमेट्रिकल. ओके, अनसिमेट्रिकल. आता सिमेट्रिकल अल्किन मध्ये बघा, हा जो डबल बॉन्ड आहे ह्या साइडला कुठला ग्रुप आहे? लेफ्ट साइडला
CH2 आणि राईट साइडला कुठला ग्रुप आहे CH2 म्हणजे सेम ग्रुप आहे. सो ह्याला काय म्हणणार तुम्ही सिमेट्रिकल अल्किन म्हणणार. मग अनसिमेट्रिकल अल्किन कुठला झाला CH3CH डबल बॉन्ड CH2. बघा डबल बॉन्डच्या लेफ्ट साइडला CH3CH ग्रुप आहे 2 कार्बन ऍटम्स आहेत आणि डबल बॉन्डच्या लेफ्ट साइडला CH2 ग्रुप आहे. ओके तर हा झाला अनसिमेट्रिकल अल्किन. तर आता आपण रिएक्शन घेऊया रिएक्शन बघूया बघा. CH2 double bond CH2 this is the ethene is treated with HCl to form CH2 CH2 HCl. आता इथे बघा काय होईल तुमची डबल बॉन्डच्या ठिकाणी ऍडिशन होणार आहे HCl ची. हा हायड्रोजन ऍटम तुमचा या कार्बनला अटॅच होईल आणि हा Cl ऍटम या कार्बन ऍटमला अटॅच होईल. डबल बॉन्ड इज रिप्लेस बाय सिंगल बॉन्ड. डबल बॉन्डचं कन्वर्जन तिथे तुमचं सिंगल बॉन्ड मध्ये होईल. ओके आता बघा फॉर एक्झाम्पल तुम्ही अजून एक्झाम्पल घेऊ शकता. इथे बघा प्रोपिन. आता इथे तुम्ही HCl घेतलेले बघा सॉरी HCl घेतले त्यामध्ये बघा तुम्ही HBr जर घेतलं तर काय होणार आहे सेम रिएक्शन होणार आहे. CH2 CH2 Br तुमचा या कार्बनला अटॅच होईल आणि जो तुमचा हायड्रोजन ऍटम आहे तुमचा या कार्बनला अटॅच होईल आणि हायड्रोजन डबल बॉन्ड काय होईल रिप्लेस बाय सिंगल बॉन्ड. डबल बॉन्डचं कन्वर्जन सिंगल बॉन्ड मध्ये होईल आणि प्रोडक्ट मिळेल तुम्हाला Br. म्हणजे कसं लिहिणार तुम्ही बघा फॉर थोडक्यात तुम्ही CH3CH2 Br. ओके काय मिळेल तुम्हाला इथाइल ब्रोमाइड. काय मिळेल इथाइल ब्रोमाइड. तसंच तुम्ही HI जर घेतलं तर काय होईल सेम रिएक्शन होईल CH3 CH2I. काय मिळेल तुम्हाला इथाइल आयोडाईड. ओके आता आपण इथे इथिन घेतलेला तर आता आपण काय घेणार आहोत प्रोपिन घेणार आहोत. सिमेट्रिकल अल्किन घेतला. आता आपण अनसिमेट्रिकल अल्किन घेऊन बघूया आता काय होतंय. This is the propene plus HBr. तर आता इथे बघा आता तुम्हाला जे प्रोडक्ट मिळणार आहेत मायनर आणि मेजर तर बघा त्याच्यामध्ये तुम्ही इथे मार्कोनिकॉस रूल यूज करणार आहात आणि इथे तुम्ही पॅरॉक्साइड इफेक्ट H2O2 हायड्रोजन पॅरॉक्साइड इन प्रेझेन्स ऑफ हायड्रोजन पॅरॉक्साइड यूज करून ते तुम्हाला प्रोडक्ट मिळेल. तर काय प्रोडक्ट मिळतात बघूया. आता आपण पहिला मार्कोनिकॉव रूल बघूया. मार्कोनिकॉव रूल काय सांगेल तुम्हाला अनसिमेट्रिकल अल्किन रिएक्ट विथ अनसिमेट्रिकल रिएजंट. तुम्ही अनसिमेट्रिकल रिएजंट इथे घेतलेला HBr. दिस इज द अनसिमेट्रिकल. सो अनसिमेट्रिकल अल्किन रिएक्ट विथ अनसिमेट्रिकल रिएजंट टू फॉर्म ए आयसोप्रोपाइल ब्रोमाइड. आता आयसोप्रोपाइल ब्रोमाइड का मिळालं तुम्हाला इथे बघा. आता जो रिएजंटचा जो तुमचा निगेटिव्ह पार्ट आहे H प्लस आणि Br मायनस जर रिएजंटचा तुमचा जो निगेटिव्ह पार्ट आहे तो कुठे अटॅच होईल लेस नंबर ऑफ हायड्रोजन ऍटम ऑफ दॅट कार्बन. ज्या कार्बन ऍटमला लेस नंबर ऑफ हायड्रोजन ऍटम आहेत त्या कार्बन ऍटमला काय होईल निगेटिव्ह पार्ट ऑफ रिएजंटचा अटॅक करेल. ओके आणि हा जो हायड्रोजन ऍटम आहे तो काय करेल ज्या कार्बन ऍटमला मोर हायड्रोजन ऍटम अटॅच आहेत त्या कार्बन ऍटमला H प्लस हायड्रोजन ऍटम अटॅक करेल. ओके आता प्रोडक्ट काय मिळेल बघा तुम्हाला CH3CH Br आणि CH3. दिस इज दी आयसोप्रोपाइल ब्रोमाइड. ओके आता पेरॉक्साइड इफेक्ट इन प्रेझेन्स ऑफ H2O2 काय केलंय बघा प्रोपीन इज रिएक्ट HBr इन प्रेझेन्स ऑफ हायड्रोजन पेरॉक्साइड और बेन्झॉइल पेरॉक्साइड पण घेऊ शकता. बघा आता हा झाला मार्कोनिकॉस रूल आणि ह्याला काय म्हणणार तुम्ही पेरॉक्साइड इफेक्ट. तर काय होईल बघा तिथे CH3 CH2 Br. ह्याच्या बरोबर अपोजिट काय असेल पेरॉक्साइड इफेक्ट. त्याला तुम्ही खॅरॅच इफेक्ट खॅरॅच मायो इफेक्ट किंवा अँटी मार्कोनिकॉफ रूल
असंही म्हणू शकता. ओके, पेरॉक्साईड इफेक्टला काय म्हणणार, खेराची-मायोव इफेक्ट और अँटी मार्कोनिकॉव्हस रूल. आणि हा आहे तुमचा मार्कोनिकॉव्हस रूल. तर मी काय सांगितलं, मार्कोनिकॉव्हस रूल मध्ये जो तुम्ही प्रोपीन म्हणजे अनसिमेट्रिकल अल्किन घेणार आहात, अनसिमेट्रिकल रिएजंट is react with unsymmetrical alkene is react with unsymmetrical reagent, and this unsymmetrical reagent, the negative part is attached with carbon having less number of hydrogen atom, and positive part of the reagent is attached with this carbon atom having more number of hydrogen atom. Okay, तुमचा जो निगेटिव्ह पार्ट असेल तो लेस नंबर ऑफ, ज्या कार्बन ऍटमला लेस नंबर ऑफ हायड्रोजन ऍटम अटॅच आहे तिथे अटॅच होईल, आणि जो तुमचा हायड्रोजन ऍटम आहे पॉझिटिव्ह पार्ट रिएजंटचा, तो ज्या कार्बन ऍटमला मोर हायड्रोजन ऍटम अटॅच आहे त्या कार्बन ऍटमला हायड्रोजन अटॅच होईल या पद्धतीने. ओके, आणि तुम्हाला काय मिळेल, आयसोप्रोपाइल ब्रोमाइड मिळेल. आता जो तुम्ही मार्कोनिकॉव्हस रूल, इथे तुम्ही HBr घेतलेले, तसंच HCl आणि HI पण घेऊ शकता. ओके, बट ओनली इन मार्कोनिकॉव्हस रूल. आणि पेरॉक्साईड इफेक्ट मध्ये तुम्ही फक्त HBr घेणार आहात, HCl आणि HI तिथे वापरत नाही आहात तुम्ही. पेरॉक्साईड इफेक्ट मध्ये फक्त तुम्ही HBr रिएजंट यूज करणार आहात इन दी पेरॉक्साईड इफेक्ट और खेराची-मायोव इफेक्ट और अँटी मार्कोनिकॉव्हस रूल पण म्हणतात त्याला. ओके, एन दिस इज दी एन प्रोपाइल ब्रोमाइड, एन प्रोपाइल ब्रोमाइड. ओके, आता जो तुमचा मार्कोनिकॉव्हस रूल नुसार जो तुमचा निगेटिव्ह पार्ट रिएजंट मधला जो अटॅच होणार आहे, तर तो कुठे होणार तुमच्या, तुम्ही या पद्धतीने पण म्हणू शकाल, लेस मोर सबस्टिट्यूटेड कार्बन ऍटम, अँड दिस इज दी लेस सबस्टिट्यूटेड कार्बन ऍटम. तुमचा हायड्रोजन ऍटम अटॅच होणार आहे तो लेस सबस्टिट्यूटेड कार्बन ऍटमला अटॅच होणार आहे, आणि जो निगेटिव्ह पार्ट रिएजंटचा जो अटॅच होणार आहे तो मोर सबस्टिट्यूटेड कार्बन ऍटमला. बघा, मोर सबस्टिट्यूटेड कार्बन ऍटम म्हणजे काय, आता ह्या कार्बनला अदर 2 कार्बन ऍटम अटॅच आहे, या कार्बनला अदर एकच कार्बन ऍटम अटॅच आहे, तर हा झाला लेस सबस्टिट्यूटेड कार्बन ऍटम. हायड्रोजन ऍटम लेस सबस्टिट्यूटेड कार्बन ऍटमला अटॅच होणार आहे, आणि जो निगेटिव्ह पार्ट असेल रिएजंटचा तो मोर सबस्टिट्यूटेड कार्बन ऍटमला अटॅच होणार आहे. मोर सबस्टिट्यूशन मीन्स ह्या कार्बन ऍटमला अदर 2 कार्बन ऍटम अटॅच आहेत, सो हा जो सेकंडरी कार्बन ऍटम झाला तो मोर सबस्टिट्यूटेड कार्बन ऍटम झाला, आणि हा जो कार्बन ऍटम आहे तो लेस सबस्टिट्यूटेड कार्बन ऍटम झाला, बिकॉज ऑफ त्याला अदर एकच कार्बन ऍटम अटॅच आहे. ओके, तर तुम्ही या पद्धतीने पण म्हणू शकाल, प्रोपीन इज रिएक्ट विथ HBr in presence of Markovnikov rule नुसार, according to Markovnikov rule, to form a isopropyl bromide. ओके, जो तुमचा रिएजंट मधला जो निगेटिव्ह पार्ट असेल तो लेस सबस्टिट्यूटेड मोर सबस्टिट्यूटेड कार्बन ऍटमला अटॅच होईल, आणि जो पॉझिटिव्ह पार्ट म्हणजे जो हायड्रोजन ऍटम अटॅच होईल तो मोर सबस्टिट्यूटेड लेस सबस्टिट्यूटेड कार्बन ऍटमला अटॅच होईल. ओके, आता इथे बघा, जो तुमची जी ऍडिशन होणार आहे, इकडे बघायचं नाहीये तुम्ही, जी ऍडिशन होणार आहे तुमची ती 2 डबल बॉन्डच्या ठिकाणीच होणार आहे. सो डबल बॉन्डचं कन्व्हर्जन तुमचं सिंगल बॉन्ड मध्ये होणार आहे. ओके, तसं पेरॉक्साईड इफेक्ट मध्ये बघा, आता तुमचं असंही एक्झाम्पल घेऊ शकता तुम्ही. बघा, CH3CH डबल बॉन्ड CH2. ओके, तर प्लस HBr घेतला आपण, HCl घेऊया आता. ओके, इन प्रेझेन्स ऑफ अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉव्हस रूल नुसार काय होईल बघा, इथे CH3CHCl आणि CH3. बघा, इथेच होईल. जो तुमचा Cl निगेटिव्ह पार्ट आहे तो तुमच्या मोर सबस्टिट्यूटेड कार्बन ऍटमला अटॅच झालेला आहे, आणि जो पॉझिटिव्ह पार्ट आहे रिएजंटचा तो लेस सबस्टिट्यूटेड कार्बन ऍटमला अटॅच झालेला आहे. तर आणि प्रोडक्ट काय मिळाला तुम्हाला, आयसोप्रोपाइल क्लोराइड, आयसोप्रोपाइल क्लोराइड. ओके, पण दिस इज दी ओनली इन मार्कोनिकॉव्हस रूल. जर तुम्ही पेरॉक्साईड इफेक्ट जर यूज केला आणि HCl घेतलं तर तिथे रिएक्शन होणार नाही. फक्त मार्कोनिकॉव्ह अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉव्ह रूल नुसारच काय होणार, तिथे रिएक्शन फॉरवर्ड होईल. जर पेरॉक्साईड इफेक्ट नुसार इन प्रेझेन्स ऑफ H2O2 जर रिएक्शन केली HCl बरोबर तर तुम्हाला तिथे प्रोडक्ट मिळणार नाही. ओके, तर तुम्हाला पेरॉक्साईड इफेक्ट जर इन प्रेझेन्स ऑफ H2O2 हायड्रोजन पेरॉक्साईड जर तुम्ही रिएक्शन केली इन प्रेझेन्स ऑफ हायड्रोजन पेरॉक्साईड, तर तुम्हाला काय घ्यावं लागेल, रिएजंट ओनली HBrच घ्यावं लागेल, तरच तुमची रिएक्शन फॉरवर्ड होईल. ओके, तर अजून एक आपण एक्झाम्पल बघूया.
CH3 CCH3 डबल बॉन्ड CH2 प्लस HX. आपण इन जनरल घेऊया. ओके. X मीन्स क्लोराइड ब्रोमाइड और क्लोरीन ब्रोमीन और आयोडीन. ओके. सो अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉव्स रूल काय होईल बघा, CH3 CCH3. बघा आता जो निगेटिव्ह पार्ट असेल तुमचा रिएजंटला तो कुठे अटॅच होईल, मोर सबस्टिट्यूटेड कार्बन ऍटम. आता हा आहे मोर सबस्टिट्यूटेड कार्बन ऍटम. बघा अदर किती कार्बन ऍटम अटॅच आहेत, 1 2 3. तर हा काय झाला तुमचा मोर सबस्टिट्यूटेड कार्बन ऍटम झाला. तर तुमचा जो एक्स आहे ओके तो कुठे अटॅच होईल, या ठिकाणी अटॅच होईल. आणि जो हायड्रोजन ऍटम आहे पॉझिटिव्ह पार्ट तर तो कुठे अटॅच होईल, लेस सबस्टिट्यूटेड कार्बन ऍटमला. ओनली ऍडिशन जी होणार आहे तुमची डबल बॉन्डच्या ठिकाणीच होणार आहे. आणि डबल बॉन्ड इज कन्व्हर्टेड टू सिंगल बॉन्ड. डबल बॉन्डचं कन्व्हर्जन सिंगल बॉन्ड मध्ये होईल आणि तुम्हाला प्रोडक्ट मिळेल टर्शरी. आणि तुम्हाला प्रोडक्ट मिळेल टर्शरी अल्काइल हलाइड. टर्शरी अल्काइल हलाइड. ओके. तर आपण आतापर्यंत इथे आपला प्रिपरेशन ऑफ अल्काइल हलाइडचा पार्ट संपलेला आहे. तर आपण कुठल्या कुठल्या रिॲक्शन यूज केल्या, फ्रॉम अल्कोहोल, फ्रॉम अल्केन, फ्रॉम अल्कीन, हॅलोजन एक्सचेंज मेथड, सँडमियर रिॲक्शन अँड इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. ओके. तर बघा जी आपण फ्रॉम अल्केन पासून रिॲक्शन केली ओके इन प्रेझेन्स ऑफ डिफ्यूज सनलाइट और अल्ट्राव्हायोलेट लाईट. दिस इज दी नॉट कन्व्हिनियंट मेथड फॉर दी प्रिपरेशन ऑफ अल्काइल हलाइड. ओके. आणि जे आपण फ्रॉम अल्किन बघितली अल्किन तर तिथे तुम्ही मार्कोनिकॉव्स रूल, अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉव्स रूल अँड पेरॉक्साइड इफेक्ट नुसार बघितला. जो तुमचा रिएजंटचा जो निगेटिव्ह पार्ट असेल डबल बॉन्डच्या ठिकाणी ऍडिशन होईल तुमची. जो निगेटिव्ह पार्ट कुठल्या कार्बनला अटॅच होईल, ज्या कार्बन ऍटमला लेस नंबर ऑफ हायड्रोजन ऍटम अटॅच आहे. आणि जो पॉझिटिव्ह पार्ट जो तुमचा अटॅच होईल की ज्या कार्बन ऍटमला मोर हायड्रोजन ऍटम अटॅच आहे. ओके. तर आपण नेक्स्ट लेक्चरला केमिकल रिॲक्शन बघणार आहोत.